नमस्कार शिक्षक मित्रांनो. पुनश्च एकदा माझ्या शिक्षक मित्र सनी देवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या सुरू झालेल्या आहेत. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. काल खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे आमचे छोटेसे शिष्टमंडळ दिवसभर ग्रामविकास विभागामध्ये आंतरजिल्हा बदल्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेलेले होते. अनेकांच्या मनात शंका होत्या की आंतरजिल्हा बदल्या तर सुरू झालेल्या आहेत, मग परत पाठपुरावा का? तर या ठिकाणी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ गेली 8 वर्ष झालं शिलेदार आमचे यासाठी अभ्यास करून पाठपुरावा करतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये बारकाईनं सूक्ष्म नियोजन करून आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कशा आंतरजिल्हा बदल्या होतील यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्या महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मोठी इन्कमिंग आहे आणि हे तिन्ही जिल्हे या ठिकाणी आमचे जे काही शिक्षक आहेत खुल्या प्रवर्ग संघटनेचे, तर ते त्या ठिकाणी पाठपुरावा करत असताना लक्षात आलं की ह्या तिन्ही जिल्हा परिषदेमधून रिक्त पदे बदली पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात त्या ठिकाणी सकारात्मक काही दिसत नाही आहे. बिंदूनामावली मंजूर करून मावककडून आल्यानंतरच 2 जिल्हे जे आहेत सोलापूर आणि कोल्हापूर रिक्त पदे कळवणार अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यामुळे त्या ठिकाणी या दोन्ही जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे, आता कोल्हापूरमध्ये जवळजवळ 500पेक्षा अधिक रिक्त पदं आहेत. सोलापूरमध्ये सुद्धा मोठी संख्या आहे रिक्त पदाची. लातूरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. आमच्याकडे लातूर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या नावासहित कोणत्या शाळेवर किती पदं प्राथमिक शिक्षकांची, पदवीधर शिक्षकांची, मुख्याध्यापक शिक्षकांची पदं रिक्त किती आहेत हे जवळजवळ 90% डाटा आमच्याकडे आहे. परंतु तरी देखील जिल्हा परिषद यावेळी देखील हॅट्रिक साधते की काय शून्य दाखवण्याची ही चिंता निर्माण झालेली आहे. आम्ही गेली सलग 5 ते 6 दिवस रात्री या ठिकाणी लातूर जिल्हा परिषदेकडे या वेळेस तरी रिक्त पदे कळवा आणि आपल्याकडे महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतीक्षा यादी असलेला लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जर 100 बदल्या झाल्या तर महाराष्ट्रात त्याचा परिणाम म्हणून 400 बदल्या इतर होतात, म्हणजे 500 बदल्या होतात. लातूरमध्ये बदल्या होणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी काल गेलेलो होतो. महत्त्वाचं म्हणजे आम्ही 3 मागण्या, एक तांत्रिक मागण्या ज्या GR नुसार पोर्टलमध्ये गोष्टी घडत नाहीत त्यावर आम्ही मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्या म्हणजे हेड टू हेड बदल्या होत नाहीत पोर्टलमध्ये. त्याचबरोबर पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत ज्याचा जोडीदार खाजगी व्यवस्थापनामध्ये नोकरीला आहे आणि ज्याचा दुसऱ्याचा जोडीदार हा जिल्हा परिषदेमध्ये आहेत त्या शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात अडचणी येत होत्या. तो एक प्रश्न आम्ही घेतला होता आणि 30 जून हा एक विषय घेऊन गेलेलो होतो. तर हेड टू हेड बदल्या म्हणजे काय की उदाहरणार्थ 3 शिक्षक आहेत खुल्या प्रवर्गात परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत आणि त्यांना नगरमध्ये जायचं आहे. 3ही खुल्या प्रवर्गाचे आहेत आणि नगरमधून परभणीला 3 खुल्या प्रवर्गाच्या शिक्षकांना यायचं आहे. दोघांनी ऑनलाईनमध्ये अर्ज भरलेला आहे, पण अशा बदल्या हेड टू हेड होत नाही आहेत. GRमध्ये साखळी बदल्या होतील असं सांगितलेलं आहे, परंतु या दोन्ही जिल्ह्यामध्ये 10% रिक्त पदाचा प्रश्न नव्हता. या जिल्ह्यामध्ये कोणत्याही COची अडवणूक अशी नव्हती की आम्ही फक्त बाहेर आउटगोईंग करणार, इनकमिंग करणार नाही. तरी देखील या ठिकाणी या 3 शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. पुराव्यासह आपण त्या ठिकाणी जेव्हा सादर केलं तेव्हा कक्षा अधिकाऱ्यांनी हा मुद्दा अतिशय गांभीर्यपूर्वक समजून घेतला आणि लगेच विन्सीज या कंपनीला या दोन्ही मुद्द्याबाबत विचारणा केली की असं होतंय का आणि असं होणं GR नुसार अपेक्षित आहे, पण होतंय का? तर त्या ठिकाणी विन्सीच्या पलीकडच्या अधिकाऱ्यांनी आम्ही ह्याच्यात निश्चित लक्ष घालू. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे कक्षा अधिकारी मॅडम यांनी. त्यांना आम्ही सांगितलं की ज्याचा जोडीदार हा खाजगी व्यवस्थापनामध्ये आहे त्याला गेल्या बदल्यामध्ये सेवाज्येष्ठता नसताना देखील लाभ झालेला आहे आणि सेवाज्येष्ठ असलेल्या झेडपी ते झेडपी जी एकत्रीकरण म्हणतात त्यांना सेवाज्येष्ठ असताना देखील आंतरजिल्हा बदल्या मिळाल्या नाहीत. खरे पाहता हे समानता तत्वाला धरून नाही, दोघांनाही समान प्रकारे प्राधान्यक्रम देता आला पाहिजे. जिल्हा परिषद ते जिल्हा परिषद असं एकत्रीकरण करणाऱ्या शिक्षकांना पहिला जिल्हा हा आपल्या जोडीदाराचाच नोंदवावा लागायचा, परंतु ज्याचा जोडीदार खाजगी म्हणजे वैवाहिक जोडीदार खाजगी शाळेमध्ये आहे त्याला मात्र पहिला जिल्हा कोणताही शेजारचा जिल्हा देता येऊ शकत होता. यामुळे अन्याय झालेला आहे हे लक्षात आणून दिलं. त्या ठिकाणी आम्ही 30 जून 2025 रोजी किंवा रोजीपर्यंत जे निवृत्त होणारे शिक्षक आहेत यांची संख्या मोठी असते आणि ते संख्या बदलीसाठी उपलब्ध व्हावी या ठिकाणी असा आम्ही पाठपुरावा केलेला. तर त्या ठिकाणी आम्ही उपसचिव मॅडमना भेटलो तर त्यांनी सांगितलं की हा GRमध्ये ही गोष्ट नाही आहे, तरीसुद्धा ही धोरणात्मक गोष्ट असल्यामुळे आपण सचिवाशी, मुख्य सचिवांशी, प्रधान सचिवाशी भेटा
प्रधान सचिव आम्ही दिवसभर होतो, परंतु प्रधान सचिव हे विधान भवनात असल्यामुळे त्यांची काही भेट होऊ शकली नाही. परंतु आज मोठ्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी हा विषय पर्सनली फोनवर सचिवांशी बोलल्याचं कळतंय. आमचं शिष्टमंडळ आज देखील दुसरं शिष्टमंडळ, दुसरी फळी म्हणता येईल त्याला, सोलापूर कोल्हापूरमधले आमचे जवळजवळ मोठ्या संख्येने उमेदवार त्या ठिकाणी शिक्षक उपस्थित होते. त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि एका मोठ्या मंत्र्यांनी सचिवांना फोन करून 30 जून संदर्भात त्या ठिकाणी बोललेलं आहे. SCBC आणि EWS या प्रवर्गाबाबत देखील मंत्री महोदयांनी सचिवांना बोललेले आहेत. हा चर्चेचा विषय आहे आणि यावर चर्चा होऊ शकते. वेगवेगळ्या जिल्हा परिषद याबाबत वेगवेगळी त्या ठिकाणी समज करून घेत आहेत, धारणा करून घेत आहेत. तर याबाबत चर्चा होऊ शकते, डिबेट होऊ शकते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी संवाद झालेला आहे. ECBC आणि EWS यांना स्वतंत्र टॅब देण्यासंदर्भात पहिल्यांदा महाराष्ट्रात खुला कर्मचारी महासंघाने पुढाकार घेतलेला आहे आणि ज्यांची निवड SCBC आणि EWS मध्ये झालेली आहे त्यांना त्यांच्या त्याच प्रवर्गामध्ये आंतरजिल्हा बदल्या मिळवून देण्यासाठी आम्ही बाध्य आहोत. त्या ठिकाणी आणखी आम्ही एक गंभीर मुद्दा हाताशी घेतलेला होता, त्यासाठी आम्हाला जावं लागलं. तो म्हणजे फक्त बदलीपुरता घटस्फोट घेतला जातोय. सुखाचा संसार असताना देखील बदलीमध्ये प्राधान्य मिळते म्हणून अनेक महिला शिक्षिका अशा प्रकारे न्यायालयीन कामकाजाचा गैरवापर करताना दिसत आहेत की आमच्या डोळ्यासमोर आहेत असे काही उदाहरणं की त्यांनी घटस्फोटिता म्हणून त्या ठिकाणी बदली स्वीकारलेल्या, बदलीत प्राधान्य घेतलेलं, पण प्रत्यक्षात त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचा कुठलेही वातावरण नाही. ते सुखानं एकाच घरामध्ये राहतात, एकत्र सगळे आर्थिक व्यवहार करतात, पूर्णतः सामान्य कुटुंबासारखे राहतात. त्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटलं की शिक्षक सारख्या मानाच्या पेशामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. आम्ही विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी आम्ही चर्चा केली बसून आणि त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे आणि लवकरच ते ग्रामविकास विभागाशी पत्रव्यवहार करणार आहेत. यावर उपसचिव मॅडमशी सुद्धा या ठिकाणी आम्ही चर्चा केली. त्यांनी देखील हा फारच गंभीर मुद्दा आहे आणि याच्यात आपल्याला काय करता येईल हे आम्ही पाहतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. महाधिवक्ता मराठा शास्त्राचे जे आहेत त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत की या ठिकाणी न्यायालयीन कामकाजाचा एक मानाच्या सेवा असलेल्या शिक्षकी पेशामधून गैरवापर होऊ नये असं आम्हाला वाटतं आणि याच्यामध्ये तांत्रिक किंवा न्यायालयीन कायदेशीर बाबी तपासून यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत. तर काल लातूर जिल्हा परिषद संदर्भात आम्ही अभिमन्यूजी पवार साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी खूप आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका दिलेली आहे. लातूरमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पदे रिक्त असल्यामुळं आणि ते भरली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात आपण त्या ठिकाणी शाळेवर कोणत्या किती प्राथमिक शिक्षकांची पदं रिक्त आहेत हे सगळं आम्ही दिलेलं आहे. असं असताना देखील लातूरमधून तिसऱ्यांदा देखील होण्याची शक्यता आहे, शून्य होण्याची शक्यता आहे आणि लातूरमध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली या संदर्भात पाठपुरावा करतोय. पवार साहेबांनी पर्सनली हा मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे. अभिमन्यू पवार साहेबांनी आम्ही पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून लातूरकरांना कसा न्याय मिळेल हे आम्ही पाहतोय. सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी गैरसमजातून त्या ठिकाणी जिल्हा परिषदा बदली पोर्टलवर रिक्त पदे त्यांचा समज असं झालेला आहे की मावकाकडूनच बिंदूनामाला मंजूर करून घ्यायच्या आणि त्यानंतरच अपलोड करायचे आहेत. तर गेल्या 3 वर्षामध्ये सगळ्या जिल्हा परिषदेच्या बिंदूनामावल्या मंजूर झालेल्या असल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे बिंदूनामावली मंजूर करून पोर्टलवर भरतीचे रिक्त पदं अपलोड करायची गरज नाही अशी आमची तर धारणा आहे. त्याचबरोबर SCBCचं नवीन आरक्षण लागू झालेलं आहे, EWSचं नवीन आरक्षण लागू झालेलं आहे, लागू झालेलं आहे. त्यात भरती झालेली आहे. त्या शिक्षकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आंतरजिल्हा बदल्या संदर्भात खुला कर्मचारी महासंघ अभ्यासपूर्ण 8 वर्षापासून त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आमच्याकडे आहे. तरीसुद्धा आमच्या संघटनेस खुल्या दिल्याने पाठिंबा द्यावा, आमच्या पाठीशी उभा राहावं आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून प्रत्येकाला माहिती मिळेल आणि आंतरजिल्हा बदलीचं जे काही धोरण आहे आणि जिल्हांतर्गत धोरण आहे त्या दोघांचे PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याचबरोबर घटस्फोटिता ज्या आहेत की न्यायालयीन कामकाजाचा या ठिकाणी गैरवापर ते सुद्धा निवेदन मी या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येकच निवेदन या ठिकाणी डिस्प्ले करता येणार नाही. तरी सर्वांच्या आजवरच्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओची लिंक शेअर करावी. धन्यवाद.